सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी असाल. तुमचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. भविष्यासाठी तुम्ही आज काही पैसे वाचवू शकता. दिलेला शब्द पाळण्यामध्ये तुम्ही अयशस्वी झाल्यास तुमच्या मित्राला तुमचा राग येऊ शकतो. आज तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून तुमची कामं अगदी सहजपणे पूर्ण कराल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही खूप आनंदी असाल. तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये काही चांगले बदल करू शकता. व्यवसायामध्ये नवीन करार होतील. यशासाठी तुम्ही कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार असाल. भागीदारीमध्ये काम केल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरीतील लोकांना आज आदर मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडूनही तुम्हाला प्रशंसा मिळेल. पदोन्नती देखील तुमची होऊ शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मित्रांशी महत्त्वाच्या विषयांवरती तुमची चर्चा होऊ शकते. रखडलेल्या कामामध्ये देखील तुमची प्रगती होईल. व्यावसायिक बाबींमध्ये तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस यासाठी अनुकूल आहे. तुमचे मित्र तुम्हाला पैशांचा पुरवठा पूर्ण करण्यास मदत करतील. विद्यार्थ्यांना आज परीक्षेमध्ये यश मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा व्यस्त असू शकतो. तुम्ही तुमच्या चांगल्या वर्तनामुळे लोकांना आकर्षित कराल. आज नवीन कल्पनांवरती काम केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. नशीब आज तुमच्या सोबत असेल. प्रगतीसाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरु किंवा ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अनेक बाबींमध्ये नशिबाचा पाठिंबा मिळेल. सर्व बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन स्रोत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत असेल. ज्येष्ठांकडून मिळालेल्या सल्ल्याकडे आज तुम्ही दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही अविवाहित असाल तर विवाहाच्या गोष्टी पुढे जातील. अतिक्रोधामुळे तुमच्या समस्या आज वाढू शकतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. कोणतीही नवीन कल्पना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची आज तुम्ही शक्यता आहे. तुमचं रखडलेलं काम सुरू करण्यासाठी तुम्ही कोणाची तरी शिफारस करू शकता. सामाजिक आघाडीवरती नेटवर्किंग तुमच्यासाठी फायदेशीर असेल. कुटुंबातील तुमच्या सकारात्मक वर्तनाचा लोकांवरती चांगला परिणाम होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह कार्यामुळे लोकांचं लक्ष वेधून घ्याल. आधी तुम्ही आवश्यक कामं पूर्ण करा. तुम्हाला यश मिळेल. वस्तुस्थिती लक्षात घेऊन आर्थिक नियोजन तुम्ही तयार करा. तुम्ही तुमचे विचार तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करू शकता. व्यावसायिकांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे करण्याची आज गरज आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट वाटणार नाही. तुमची मुलं तुम्हाला व्यवसायामध्ये पूर्ण पाठिंबा देतील. भांडवलाच्या योग्य गुंतवणुकीची चिंता तुम्हाला राहील.
विशेषतः कलाकारांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. जोडीदारासोबत नवीन योजना तुम्ही कराल. कोणाचीही देणी आज तुम्ही देऊ शकता. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज पूर्ण मनाने केलेली तुमची मेहनत तुम्हाला फळ देईल. नवीन सौदे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. महत्त्वाचे व्यवहार करत असताना तुम्ही सावधगिरी बाळगा. तुम्ही एक कविता किंवा कथा आज लिहू शकता. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. छोट्या छोट्या प्रलोभनांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कमकुवतपणापेक्षा तुमच्या ताकदीवरती लक्ष केंद्रित करा. थोड्याशा प्रयत्नांमुळे तुम्ही उच्च स्थानावरती पोहोचू शकता. जोडीदाराच्या नावावर केलेल्या कामामध्ये तुम्हाला फायदा होईल. स्थानावरती मालमत्तेशी संबंधित लोकांना मोठं यश मिळू शकतं. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे आज लक्ष देणं अत्यावश्यक आहे. काहीतरी नवीन करण्याची तुमची इच्छा आणि उत्साह आज तसाच राहील. अन्नधान्याच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही वर्तमानामध्ये जगण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही नोकरीतील जबाबदाऱ्या सहजपणे पूर्ण करू शकाल. तुम्ही तुमची सर्व कामं चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेत असताना कुटुंबातील सदस्यांचं मत तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला जे हवं आहे तेच तुम्ही खरेदी करा. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावरती वर्चस्व गाजवू देणार नाही, परंतु त्यांना पराभूत करण्यामध्ये मात्र तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्ही शांत मनानं काम केलं तर तुम्हाला खूप फायदा होईल. लेखकांसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती दिसून येईल. कामं एकत्रितपणे तुमची पूर्ण होतील. व्यवसायाशी संबंधित कुठलीही मोठी समस्या सहजपणे सोडवली जाऊ शकते. मुलांसोबत तुम्ही आनंदाचे क्षण घालवाल. नातेसंबंधांमध्ये आज नाविन्यता येईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांना शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.